एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. ए ते क्रीम फार चोपडू नकोस ग, पाय चिकट चिकट होतात नुसते. असू दे ग. तू आनंदी, अगं काय झालंय? एवढी सुंदर मालिका चालू आहे, का रे दुरावा? जी दुरावा वगैरे नाही आलाय. काय झालंय स्वानंदी? अगं आता तूच विचारलंस ना, का आलाय दुरावा असं काहीतरी. नाही ग, मी असं काही सुद्धा विचारलं नाही. मी मालिकेबद्दल बोलत होते. कुणात दुरावा आलाय? नाही, कुणातच नाही. स्वानंदी, काय झालंय? काही नाही. काहीतरी बिनसलंय तुझं. उठ, इथे बैस आधी. उठ उठ अगं उठ, इथे बैस आधी. सांग. नाही, बिनसलं नाही अगं काही. आजी, थोडं चुकल्यासारखं वाटतंय. काय चुकलंय? अगं नीट सांग ना. नीलची एक मैत्रीण आली आहे अमेरिकेहून. बर. सानिया. ती छान आहे, इनोसेंट आहे, मनमोकळी आहे. पण ती आल्यापासनं यांना मला फोन करायला वेळच मिळत नाही. एवढंच ना? आणखी काही नाही ना? नाही. डोक्यात संशयाचा किडा नाही ना वळवळत आहे? नाही नाही, अजिबात नाही. नक्की? नक्की. आणि एकतर ती सानिया आहे ना, ती खूप चांगली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास. आणि माझ्या नीलवर सुद्धा जरा विश्वास ठेव. आजी, माझ्या प्रेमावर म्हणजे यांच्यावरच माझा पूर्ण विश्वास आहे. मग अशी तोंड पाडून का बसलीयस? अगं मग काय, माझ्याकडे लक्षच देत नाही. एक कॉल नाही केला, साधा एक SMS सुद्धा नाही केलाय त्यांनी. मग ठीक आहे ना, ती त्यांची मैत्रीण आहे, मग काय झालं? मी पण तर. हो हो हो, तू पण त्याची होणारी बायको आहेस. हो, मग हे त्यांनी लक्षात ठेवायला नको का? मग मी पण त्यांच्या घरून निघताना त्यांना न सांगताच निघाली. अगं बाई, म्हणजे ती भजी वगैरे केलीस हे त्याला न सांगता चालीस? हो. नाही म्हणजे आईंना सांगून निघालेत, त्या सांगतील त्यांना. पण मला वाईट वाटलं. मला वाटलं होतं संपदा तुझ्या बरोबर राहून सुधारेल, पण आता झालंय उलटच. मला आता भीती वाटायला लागलीये, तूच तिच्यासारखी तुसडी आणि हेकट होतेस की काय? हे काय ग आजी, माझं काय चुकलंय? मला सांग, त्यांनी माझ्याकडे लक्ष द्यायला नको का? कधी कधी नाही जमत ग ते. मग आपल्या माणसाला आपणच नको का सांभाळून घ्यायला? आता तू त्याला न सांगता निघून आलीस, चुकलं की नाही तुझं? जा बघू, आधी फोन कर जा त्याला. आता माझं तोंड काय बघत बसली आहेस? जा ना.
ह्या आजकालच्या मुलीनं काय करू? पोचली असेल ना नीट घरी? पोचली असेल. आनंदी कुठे? अरे घरी गेले ते. मला न सांगता गेली. मी म्हणालो होते त्याला की तुला सांगून जा म्हणून. मग तो म्हणाले आता सांगायला गेले तर गप्पा मारत बसतील, मग उशीर होईल, मी नंतर फोन करते. तिला ना माहेरची ओढ जरा जास्तच आहे आणि लग्नानंतर ही ओढ अशीच राहिली तर असे प्रसंग इंद्रनीलच्या आयुष्यात वारंवार येत राहणार. करतोच. जाऊ दे, मीच करते कॉल. काळजी करत असते. प्रत्येक वेळी मीच का करायचा? ती न सांगता निघून गेली. तिने मला फोन केला पाहिजे. मी नाही करणार. नील, मूवी डाउनलोड झाली. ओके चल. हा चल चल. आजी पण म्हणाली होती ते विसरले तर तू कर कॉल. मीच करते. नाहीतर झोप नाही येणार मलाही आणि त्यांनाही. इंद्रनील, अरे फिल्म कुठे गेला हा? फोन येतेच राहिला याचा. स्वानंदी. हॅलो स्वानंदी, पोचलीस ना घरी नीट? हो पोचले. अगं मग फोन नाही का करायचा मला? सॉरी, मी ते विसरले. आई ह्यांना फोन देता का प्लीज? अगं तो कुठे त्याच्या बेडरूम मध्ये, सानियाच्या रूम मध्ये आहे. फिल्म बघतात दोघं. आणि मला सांगितलं डिस्टर्ब करू नको. अगं सगळंच विसरलाय तो. जुनी मैत्रीण आहे ना त्याची. बरं मग ठेवते फोन. अगं नको, मी नेऊन देते ना फोन त्याला. बोलायचं ना तुला? नको, आता डिस्टर्ब नाही करत. मी बोलेन नंतर त्यांच्याशी. ओके बाय. शेवटी मी म्हणलं होतं तसंच झालं ना. आता तरी स्मार्ट हो, नाहीतर नील तुझा पत्ता केव्हा कट करेल हे तुला कळणार सुद्धा नाही. नील चांगला मुलगा आहे. त्याचं प्रेम आहे स्वानंदीवर. काहीतरी गडबड नक्की आहे. काल फोनवर स्वानंदीचा आवाज असा मरगळल्यासारखा येत होता. काय झालं असेल? ललिताच्या मनात काही डाव असेल आणि तो स्वानंदीला कळला असेल का? म्हणून पोरगी खचून गेली असेल का? अगं बाई, तसं नको व्हायला. अंदाज तरी किती बांधू मी? मला स्वानंदीशी बोलायला पाहिजे. बोलते मी, म्हणजे
तिचा आवाज ऐकून तरी कळेल मला काय आहे ते. आलं वाटतं यांचा कॉल. हॅलो वच्ची आत्या. हा स्वानंदी. ए बाळा, आवाज का कसा मरगळल्यासारखा वाटतोय? नाही ते रात्री थोडा ताप होता म्हणून आणि थोडं थकल्यासारखं पण वाटतंय. अरे देवा, आता कसं वाटतं बाळा? नाही नाही आता बरी आहे मी. औषध पण घेतलंय रात्री. अगं बाई, तू इकडे ताप घेऊन बसलीस आणि काल नील त्या अमेरिकन हत्तीच्या पिलाबरोबर भटकत होता. वच्ची आत्या काय तुम्ही पण काहीतरीच काय बोलताय हो? काहीतरीच काय? बरं दिसतं का स्वानंदी? साखरपुडा झालाय ना आता? हो त्यांनी मलाही विचारलं होतं पण मी सुट्टी नाही घेऊ शकले म्हणून मग ते दोघंच गेले. अगं बाई हो का? तुला माहित होतं? हो. आणि अहो ती सानिया आहे ना खूप छान आहे. मला खूप आवडली ती. तुझ्याशी नीट वागली ना ग ती? खूप गोड आहे ती. ती ना सगळ्यांशीच नीट वागते. हा आता त्यांचं कल्चर थोडं वेगळं आहे त्यामुळे आपल्याला कसं तरी वाटतं. हो बरं सांगितलंस ग बाई. आता कळलं मला. स्वानंदी तब्येतीची काळजी घे हा. हे बघ आजारी पडून चालणार नाही आपल्याला. नाही नाही घेते काळजी. ठेवते. हा ठेव. स्वानंदी पर्यंत काही पोचलेलं दिसत नाही पण म्हणून ललिताच्या मनात काही काळवेर नसेलच खात्री नाही देता येत ग बाई. महावस्तात बाई आहे ती आतल्या गाठीची. स्वानंदी माझी भोळी आहे. ललिताने पायाने मारलेल्या गाठी स्वानंदीला दोन्ही हाताने सोडवता येणार नाही. मलाच काहीतरी केलं पाहिजे. एक चक्कर मारतेच ललिताकडे. प्रत्येक वेळी मेसेजेस मिस करायचे, फोन मिस करायचे. मॅडमला तर काय वेळच नाहीये ना. तू माझीच झाली मिस लाड. काय स्वतःशीच काय बडबड चालली आहे? स्वतःशीच बोलण्याची वेळ आली आता. जाऊ दे, काय केलंय नाश्त्याला? आज नाश्ता कितीही चांगला असला तरी आवडणार नाही तुला. गुड मॉर्निंग असं फोन नाही ना आला? सोड नाही, तिला कुठे काय फरक पडतोय? अरे इथून गेल्यापासून तिने मला एक फोन नाही केलाय. हल्ली ना असंच होतं बघ माझं, काही डोक्यातच राहत नाही. तो आनंदीचा फोन आला होता, तू फोन इथेच विसरून गेलास म्हणून मी फोन घेतला आणि सांगायची विसरले तुला. आई अगं तू सॉरी 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 खरंच सॉरी. अरे मी म्हणाले तिला इंद्रनील आणि सानिया फिल्म बघतायत, मी फोन नेऊन देते. तो म्हणाले आत्ता नाही मला बोलायचं त्याच्याशी आणि फोन ठेवून दिला. मला ना कळत नाही आजकाल असं का वागते ती. अगं मग मी तिला फोन केला असता ना, मला कळलं असतं तर. आणि मी फोन आणूनच देत होते तुला, तेवढ्यात यांनी मला थांबवलं. गॅरेज बद्दल काहीतरी सांगत राहिले आणि मग डोक्यातनं निघून गेलं फोन. खरंच ठीक आहे, तीच करेल पुन्हा फोन. अरे तिने नाही केलं तर तू कर ना, कुठे बिघडतं. पण त्या आधी नाश्ता करून घे, नाही तर गार हो. भरू का? हो नाही नको. कर नाश्ता. फोन उचल ना. हे काय ताई, तू फोन सायलेंट वर का केलास? बिकॉज सायलेन्स स्पीक्स लाउडर दॅन वर्ड. म्हणजे तेच कळत नाहीये तुला. किती समजवायचं, जरा ना असं भाव खायला शिक. काय लगेच फोन उचलतेस ग? अगं पण मी खरंच वाट बघत होते त्यांच्या फोनची. हो पण ते लपवायला शिक. का? कारण त्याने भाव द्यायला पाहिजे तुला.
फोन का उचलत नाहीये? रागावली असणार. हो, तो करेल पुन्हा फोन, ट्रस्ट मी. स्वानंदी, एक रिंग वाजल्यावर फोन उचलायला लागलीस ना तर तो तुला ग्रँटेड धरेल. तुझी काहीच किंमत राहणार नाही, लक्षात ठेव. ताई प्लीज घेऊ का आता तरी फोन? स्वानंदी, कम ऑन, हॅव सम पेशन्स प्लीज. थांब. हाय नील, हाऊ आर यू? अरे संपदा बोलतीये. स्वानंदी आहे का? ती माझा फोन घेत नाही. स्वानंदी, अरे ती क्लासला गेली आणि तिचा फोन घरी विसरून गेली. नाही नाही नाही, विसरली नाही. ऍक्च्युली ती मुद्दाम घरी ठेवून गेली. त्याचं काय आहे ना, सतत मेसेजेस फोन येत राहतात ना, त्यामुळे डिस्टर्बन्स नको म्हणून. पण तिला माहिती मी तिला फोन करतो तरी पण. हो, मी तिला म्हंटल होतं, पण ती मला म्हणाली की तो बिझी आहे. तुझी कोणीतरी मैत्रीण आली आहे ना अमेरिकेहून, काय तिचं नाव? सानिया, राईट? तिच्या बरोबर तू हल्ली जास्त बिझी असतोस असं म्हणाली ती. बिझी वगैरे काही नसतो मी. हो का? पण काल रात्री तर ती तुझ्या फोनची खूप वाट बघत होती. शेवटी तिनेच तुला फोन केला. तुझ्या आईने फोन उचलला तेव्हा त्या म्हणाल्या की तू सानिया बरोबर फिल्म बघतोय. मग तर साहजिकच आहे तिला वाटणं की तू फार बिझी आहेस. एनिवे, मी आता ऑफिसला निघणार आहे, तर स्वानंदी तुला क्लासवरून आल्यावर करेल फोन. ताई तू खोटं का बोललीस? मी कुठे खोटं बोलले? स्वानंदी, तो सानियामुळे तुझ्याकडे दुर्लक्ष करतोय, हे खोटं आहे. इट्स अ फॅक्ट. अगं पण जे आहे ते लपवायचं कशाला? मुळात खोटंच कशाला बोलायचं? तुला माहितीये ना मला नाही आवडत. माझ्या बहिणीला कोणी हर्ट केलेला मला नाही आवडत, त्याच्यामुळेच तुला ताप आलाय ना, तरी सुद्धा त्याला फोन करायला निघालीस. स्वानंदी, हे बघ, पुन्हा बावळटपणा करायचा नाही. बावळटपणा? हो, त्यामुळे मी सांगते तसंच करायचं आणि तसंच वागायचं. वाटेल? ताई 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 माझा फोन दे. अगं तू फोन कर ताई, फोन तरी. वा, 4 दिवस झाले अनिताच्या हातचा चहा घेतला नव्हता. चुकल्यासारखं वाटत होतं. माझाही जीव लागत नव्हता हो भाऊजी. सगळं वहिनींवर पडत होतं ना. हे जुईलीला घेऊन आले ना तेव्हा तोच बहाणा केला. म्हटलं तिची 10वी आहे, मला काही थांबता यायचं नाही बाई, आणि निघून आले. तुला खरंच सांगू का वसंता, ज्या घरातल्या सुना माहेरी टिकत नाहीत ना ते खरं घर. दे ना माझा फोन. बस ग. ताई प्लीज असं नको ना करू. अगं देणार नाही. स्वानंदी, सतत तू फोनवर बडबड करत असतेस, त्याने एनर्जी वेस्ट होते. आजी सांग हिला. काय चाललंय तुम्हा दोघींचं? आणि स्वानंदी, मी तुला विश्रांती घ्यायला सांगितली होती ना ग. तुझ्या अंगात ताप होता बाळा. ताप? काय काय स्वानंदी? नाही बाबा, कणकण होती, फक्त 100च होता ताप. अगं रात्री वाढला होता ताप. मी गोळी दिल्यावर तेव्हा झोपलीये. बाई, ताप वाढला होता? हो काकू, तू हवं तर सायलीला विचार. आमच्या आवाजाने उठली होती ती. संपदा, तू औषध दिलंस तिला? अगं मग आम्हाला उठवायचंस ना. सॉरी, रात्री जरा जास्तच ताप आला होता तिला. थर्मामीटरने चेक केलं तेव्हा कळलं की 100च्या वर आहे. मी उठवणारच होते तुम्हा सगळ्यांना, पण गोळी दिल्यावर अर्ध्या तासात बरं वाटलं तिला, म्हणून नाही उठवलं. संपे, अशी शहाण्यासारखी वागत जा. स्वानंदीसाठी एवढं सगळं तू केलंस, खूप बरं वाटलं बघ मला. अशी मोठ्या बहिणीसारखं वागावंस अशीच अपेक्षा आहे आमची. समजूतदारच आहे आपली संपदा. अरे सकाळपासून स्वानंदीचा नाश्ता, चहा पाणी सगळं स्वतः बघते हा ती. बरं, मी निघतो, मला उशीर झालाय. आणि हो, आज संध्याकाळी येताना उशीर होईल बरं का. का रे? अगं ते अलॉट केलेलं घर बघायला जायचं ना, ऑफिस सुटल्यावर बघून येईन मग. भाऊजी, अहो डबा घ्या ना. आणि हो,
जेवण झाल्यावर फोन करा हा वहिनींना. त्यांनी मेथीची भाजी केली होती तुमच्यासाठी. तुम्हाला आवडते तशी, खास पीठ पेरून. हो का? हा. अरे वा, म्हणजे आज अर्धी पोळी जास्त जाणार. पण ते वहिनींना सांगा नक्की, बरं वाटेल त्यांना. हो. आणि हो, एक पोळी जास्तीची ठेवलीच आहे मी. आणि कोरडं होऊ नये ना म्हणून दही दिलंय, तर त्यावर साखर घालून. फक्त ती नंतर घालायची, नाही तर मग पाणी सुटतं. अगं पार झालंय आता मला. चल संपे, सोडतो तुला. संपदा, अगं बाई आधी डबा घे ना. आणि हे बघ, सगळा डबा संपवायचा. हा हो, आज डब्यात मेथीचा झुणका आहे ना, म्हणजे धाड पडणार आहे डब्यावर. स्वानंदी, तब्येतीची काळजी घ्यायची. आणि आई, तू आता आरामात टीव्ही बघत बस. बाहेर कशाला बसते चुकीतच? अगं आई, तू बसली नाहीस ना एखाद दिवशी टीव्ही समोर, तर टेलिकास्ट बंद करतील चॅनलवाले. जा आता. चल बाय, काळजी घे. बाय का आई द्या. अगं तू इथे काय करतेस? आज जाऊन पड. 4 दिवस मी नव्हते तर ताप आला तुला. काकू, मग तू एक पाहिलं नाहीस, ताईबाबांशी बोलायला लागली म्हणजे ताप चांगला आहे. स्वानंदी, असं नाही बोलायचं.